कधी कधी ती रिप्लाय देते, पण त्या रिप्लायमध्ये काहीतरी हरवलेलं असतं. शब्द असतात पण भावना नाहीत. ती टायपिंग करते, उत्तर देते, पण वाटतं ती मनाने तिथे नाहीये. कधी तिचं हसणं आठवतं, ते जुने गुड मॉर्निंग मेसेजेस, ते कळकळून हसणं, आणि मग आजचं उत्तर पाहिलं, ओके. मग आपोआप मनात येतं, ती अजून तितकीच जवळ आहे का, की तिचं मन कुठेतरी दूर गेलंय. हे असं इमोशनल डिस्टन्स फार हळुवारपणे येतं. नाहीसं होत नाही, पण जवळही राहत नाही. ती बोलते पण आतून नाही बोलत, आणि आपण गोंधळतो, काय चुकलं, कुठे बदललं. कधी ती खूप बिझी असते का, कधी आपलाच मेसेजमधलं काही तिला हर्ट केलंय का, की तिला फक्त वाटतं आपल्याला समजून घ्यावं, पण आपण नाही घेतलं. आजच्या या व्हिडिओत आपण खोल जाऊ. ती उत्तर देते पण भाव का नाही, त्या भावनामागचं अंतर कसं तयार होतं, आणि आपण ते कसं ओळखायचं. जर तू कधी असं अनुभवलेलं असेल तर शेवटपर्यंत नक्की बघ. आणि अशा भावनिक खोल जाणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या टॉक टू मराठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नको. व्हिडिओ मनाला भिडला तर एक लाईक नक्की कर. जेव्हा ती रिप्लाय तर करते, पण त्या रिप्लायमध्ये काही ऊब नाही उरलेली, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं ती अजूनही नात्यात आहे ना, की आता फक्त फॉर्मल उत्तर देणं एवढंच उरलंय. हे इथूनच सुरू होतं भावनांच्या मागचं मुकं अंतर. तिच्या प्रत्येक रिप्लायमध्ये आता फक्त शब्द असतात. ठीक आहे, काही नाही, यू टू, टेक केअर. हे ऐकताना तुझं मन चिडत नाही, उलट गोंधळतं. का? कारण या सगळ्या उत्तरांमागे आधी होती एक ऊर्जा, एक कनेक्शन, जी आता गायब आहे. तू तोच आहेस, ती पण तीच आहे, तरीही संवादात काहीतरी हरवत चाललंय. आणि इथेच उगम होतो इमोशनल डिस्टन्सचा. ती तुझ्यासोबत डिस्कनेक्ट नाहीये, पण ती इमोशनली थोडी लांब गेली. तिचं प्रेझेन्स आहे, पण त्यात डेप्थ नाहीये. ती टायपिंग करते, पण त्या टायपिंगमध्ये ती जुनी उत्सुकता नाहीये. हे डिस्टन्स एकदम येत नाही, ते हळूहळू तयार होतं. कधी त्या दोघांमध्ये बोलणं कमी होतं, कधी रिप्लाय वेळेनं येतो, कधी कॉन्टेक्स्ट हरवत जातो. आणि मग एक दिवस लक्षात येतं, आपण आता एकमेकांशी संवाद करत नाहीये, फक्त अपडेट्स देतोय. हे थोडं तसं आहे जसं एखादी जुनी ओळख, जी अजून संपलेली नाही पण वाढतही नाही, जिथे दोघंही एकत्र आहेत पण एकमेकांमध्ये नाहीत. कधी वेळ, कधी वैफल्य, कधी पास्ट हर्ट, ही सगळी कारणं असतात इमोशनल गॅपची. ती कदाचित थकलेली असेल, किंवा तिला वाटत असेल की तुझ्याकडे वेळ नाही, किंवा एक पॉसिबिलिटी ही असते की ती फक्त प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करते, पण मनाने डिस्कनेक्ट झालेली आहे. तिला काही सांगायचं असतं पण नेमकं शब्दात बसत नाही, आणि म्हणून ती फक्त एक छोटा रिप्लाय देते. बोलून टाकण्याऐवजी ती मेसेजचं अंतर वापरते, तिच्या भावना झाकून टाकण्यासाठी. तिच्या रिप्लायमधून तुला हे जाणवतंय का, की ती आहे पण पूर्ण नाहीये. उत्तर येतं पण मनात गुंत निर्माण होतो. मग हे नातं एका त्या टप्प्यावर पोहोचतं जिथे तू रोजचं बोलतोस पण काहीही बोलत नाहीस. तिचा रिप्लाय म्हणजे तिचं अस्तित्व, पण भावनाच नव्हे. आणि या फेजमध्ये खूप मुलं आपली चूक समजूनच घेत नाहीत. त्यांना वाटतं ती उत्तर देते ना, म्हणजे सगळं ठीक आहे. पण खरा प्रश्न असतो, ती उत्तर देताना काय देत आहे. कधी कधी ती फक्त नातं फॉर्मली सुरू ठेवत आहे असं भासवते, जस्ट टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट, जस्ट टू नॉट हर्ट यू. पण मग तिच्या रिप्लायमधूनच ती मेसेज देते, मी इथे आहे पण फारसे काही बोलायचं नाहीये. पण जेव्हा तू मन लावून वाचतोस तेव्हा जाणवतं ती काहीतरी दबून ठेवत आहे. कदाचित ते तिचं एकटेपण असेल, कदाचित राग, कदाचित भ्रम. आणि म्हणूनच हे रिप्लाय असूनही भाव न येणं हे खूप बोलतंय. फक्त ऐकायचं आपल्या डोळ्यांनी नाही, मनानं. ती शांत का झालीये, तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे. जेव्हा तुझ्या मेसेजवर ती फक्त लिहून थांबते किंवा ओके म्हणते, पण त्यामागे आवाजच नसतो, तेव्हा तुला वाटतं की असा सडन चेंज का झालाय तिला. पण खरं सांगू, कधी कधी मुली अशा अचानक शांत होत नाहीत. ती एक एक पायरी असते. ती आधी बोलते, थोडा वेळ तक्रार करते, मग शांतपणे दूर जाते, आणि शेवटी फक्त उत्तर देते, पण भावना न ठेवता. का? कारण ती थकलेली असते. तिला समजून घ्यायचं असतं, पण अनेकदा आपल्याला तिच्या भावना समजून घ्यायला वेळ नसतो. ती मेसेज करते, काहीतरी सूक्ष्म बोलते, पण तू कदाचित ते टू सिम्पल घेतोस. एक उदाहरण घे. ती एकदा लिहिते, तू बिझी असतोस हल्ली. तुला वाटतं हे तिनं सहज म्हटलंय, पण ती तिथे खरं तर सांगते,
तू माझ्यासाठी नाहीस आणि मला ते जाणवतंय. आणखीन एक, ती अचानक जुन्या गोष्टी काढते. आठवतंय का, तू तेव्हा एकदा नाही आलास? तुला वाटतं तिने माफ केलंय, पण तिच्या मनात अजूनही ती चिमूट आहे आणि म्हणूनच आजचा तिचा रिप्लाय रिकामा आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे संवादाचा शेवट नाही, तर तिचं आतलं ॲक्युम्युलेशन आहे. ती सतत काहीतरी आत साठवत असते. राग, दुःख, अपेक्षा, घालमेल आणि एक क्षण येतो जेव्हा ती बोलणं थांबवते, पण नातं नाही. तिथून सुरू होतं तिचं फॉर्मॅलिटी मोड. ती तुझ्या मेसेजला इग्नोर करत नाही, पण पूर्ण मनानं वाचतही नाही. ती टायपिंग करते, पण मनाने कुठेतरी हरवलेली असते. कदाचित ती स्वतःच गोंधळलेली असेल. तिला उमगलेलं असेल की तिला आता हवं असलेलं भावनिक जवळीक आपल्यामध्ये कमी पडत चाललंय आणि म्हणून ती थोडी शांत होते, थोडी दूर जाते, पण पूर्ण जात नाही. कारण ती अजूनही कुठेतरी वाट पाहते. कदाचित तो एकदा विचारेल, तू ठीक आहेस का? पण आपण विचारत नाही. आपण रिप्लाय पाहतो, ओके, आणि म्हणतो सगळं नॉर्मल आहे. खरं तर तिचं ओके हे एक लाऊडेस्ट सायलेंट असतं. कधी तिचा शांतपणा हा राग नसतो, तर एक सिग्नल असतो. माझ्यात अजून भावना आहेत, पण बोलून काही फरक पडणार नाही असं वाटतंय. मुलं हे समजत नाहीत की मुली बोलणं बंद करतात तेव्हा ते नातं संपत नाही. ते फक्त एक प्रकारचं इंटरनल मॉर्निंग सुरू होतं. ती मनाशी आधीच बोलायला लागते, काही बदलणार नाही. मी एवढं वाट पाहून थकले. मीच का सगळं करत राहायचं? आणि त्या क्षणी तिचं उत्तर येतं, पण ते तिनं दिलेलं नसतं, ते तिच्या शांततेने दिलेलं असतं. म्हणून जेव्हा तू त्या रिप्लायकडे पाहतोस, फाईन, ओके, कूल, तेव्हा विचार, ही तिच्या मनातली कुठली भावना बोलत आहे? कदाचित एक आर्त शांतता, कदाचित एक अपूर्ण संवाद, किंवा कदाचित एक शेवटची आशा. ती गप्प राहते, पण काहीतरी सांगू पाहते. कधी तुला वाटतं ती फक्त औपचारिक बोलते, पण खरं तर तिच्या त्या ओकेच्या मागे एक प्रश्न असतो, तू खरंच समजून घेतोस का मला? ती एक्सपेक्ट करत नाही की तू दर मिनिटाला रोमॅन्टिक बोलावं किंवा दर दिवशी कॉम्प्लिमेंट्स द्यावं. तिला हवं असतं की तू कधीतरी तिचं शांत होणं सुद्धा नोटीस करावं. ती जी शांत झालीये, ती शांतता म्हणजे समाधान नाही, तर नात्याच्या गोंधळात हरवलेली एक भावना आहे, जी बोलता बोलता थकलीये. तिला संवाद हवा आहे, पण तुला नाही कळत आणि तिला सांगता येत नाही. म्हणून ती फक्त रिप्लाय करते. मनात असतं खूप काही, पण ते टायपिंगपर्यंत येत नाही. कारण एक वेळ अशी येते जेव्हा बोलणं उपयोगाचं वाटत नाही. आणि हीच ती ठिकाण असतात जिथे नातं दिसतं पण जगत नाही. कधी कधी स्वतः खूप कन्फ्यूज असते. ती नात्यात टिकून राहते, पण मनाने मागे पडलेली असते. ती तुला नाही दुखवू इच्छित म्हणून उत्तर देते, पण तिला स्वतःलाच समजत नाही, मी आता हे नातं का कॅरी करते. तेव्हा ती सगळं साध्य करते, भावनांऐवजी सूचना देते, प्रेमाऐवजी अपडेट देते. शब्दात सॉफ्टनेस नसते, पण तक्रारही नसते. ही इमोशनल डिस्टन्स म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाही, तर एक अटेम्प्ट आहे सगळं सांभाळायचं, पण आतून थांबलेलं. आणि खरं सांगू, तिला वाटतंय की तू एकदा तरी विचारशील, तू एवढं शांत का झालीस? पण तू विचारत नाहीस, कारण तुला ती अजून बोलते असं वाटतं. पण हे जाणून ठेव, ती जेव्हा कमी बोलते तेव्हा तीच जास्त सांगते. ती जिथे मौन आहे, तिथे तिचं मन जोरात ओरडतंय. कदाचित या व्हिडिओतलं बरंचसं तुझ्या मनातलंही असेल. कदाचित तू सध्या अशाच एखाद्या रिप्लाय मागची भावना समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहेस. तिचं बोलणं, तिचं शांत राहणं, तिचं ठीक आहे म्हणणं, हे सगळं कधी कधी लाऊडेस्ट फिलिंग्स असतात. फक्त आपण त्यातलं मनाचं बोलणं ऐकायला हवं. जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तिच्या त्या शांत रिप्लाय मागचं मौन तुला जाणवायला लागलं असेल, तर एक लाईक नक्की करून जा. कारण तुझ्यासारख्यांच्याच भावना इथे बोलल्या जातात. आणि असा भावनिक, मनाच्या खोलवर जाणारा कंटेंट पाहण्यासाठी आपला हा टॉक टू मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. पुन्हा भेटू एका नव्या भावनेच्या शब्दात. तोपर्यंत तिच्या उत्तरांमध्ये अर्थ शोधत राहा, कधी शब्दातून, कधी शांततेतून. धन्यवाद.